नमस्कार, मी प्रदीप जाधव. तुम्ही पाहतात आवाज वंचित बहुजनांचा. जिल्हा जालना बाजी उंब्रद येथे श्रावण पौर्णिमा कार्यक्रम उत्साहात. जालना प्रतिनिधी प्रदीप जाधव. जालना बाजी उंब्रद येथील बाजी उंब्रद येथे सर्व श्रावण पौर्णिमेनिमित्त बौद्ध उपासिका व उपासकांच्या संयुक्त विद्यमाने भव्य धम्मदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शीलवान बौद्ध उपासिका व उपासकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता धम्मध्वजारोहणाने झाली. त्यानंतर भिक्खू संघ व उपस्थित उपासक उपासिकांना भोजनदान करण्यात आले. दुपारी स्वागत समारंभ, भिक्खू संघाची धम्मदेसना व भोजनदान असे विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमास पू भिक्खू रेवत तसेच पूज्य श्रामणेर मंगलाबोधी यांची उपस्थिती लाभली. तसेच मा आयू राजेश गायकवाड, अध्यक्ष बारागाव गटपौर्णिमा यांची प्रमुख उपस्थिती होती. बारागाव गटपौर्णिमा अंतर्गत धानोरा, मोजपुरी, पारेगाव, निरखेडा, दहीफळ, जळगाव सो, मानेगाव, बाजी उंब्रद, सावंगी, बर्डी व उमरी परिसरातील उपासक उपासिका आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश देणारा हा धम्मदान कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर मग तो मागून पळतो. भगवान बुद्ध चालत आहेत आणि अंगुलीमाल पळत आहे, तरी तो भगवान बुद्धांना पकडू शकत नाही. बरेच लोक म्हणतात की भगवान बुद्धांना चमत्कार दाखवला नाही, तर भगवान बुद्धानं बरेच ठिकाणी असा रुद्धिबल 4 रुद्धिपाद आहे: छंद, वीर्य, चित्त आणि विमांसा. आपल्या पुस्तकात भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये थोडा अभ्यास करा, कारण बुद्धाच्या वचनाला न समजता जर आपण म्हणतो ते बुद्धाचं वचन नाही तर एक अवमान होतो. आणि जे आपण पाहिलं नाही, जे पाहिलं म्हणतो, त्याच्यानं मग वाणीचे दुष्कर्म होतात आणि ते वाणीचे दुष्कर्म आपल्याला भोगावं लागतात. आणि म्हणून मग हा पळतो पळतो, हा थकून जातो आणि मग म्हणतो, हे श्रमणा थांब, हे श्रमणा थांब, हे श्रमणा थांब.
तेव्हा भगवान बुद्ध थांबतात आणि म्हणतात, अरे बापा मी कधीचा थांबलेलो आहे, तू तरी थांब. ते म्हणे तुम्ही तर इतके, मी असा एक पळायला, म्हणजे मी असा एक 2-3 डगा टाकल्या तरी कशी हरण तिला पकडू शकत होतो. हाती जर चालला आणि त्याचा जर पाय धरला मी, तर हातीला पुढे जाऊ देत नव्हतो. पण हे काय मिळे मला काही समजेना. माझं शरीर म्हणजे काय, माझं जे शरीर आहे म्हणजे हे एकदम याच्यातली शक्ती चालत गेली आहे. म्हणजे शक्तीबळ आपल्याला पहा ना, एखादं कुत्र धावून आलं, एखादं वानेर धावून आलं आणि मग काही जर कोण जर काही ऐकलं तर कसं आपलं हे सर्व ढिल्लं होऊन जातं ना. आपल्या शक्ती असती ती लगेच. ती म्हणते माझं शरीर गालित्र का होत आहे मला कळना. आणि मग म्हणते तुम्ही तर चालत आहे. तर मग भगवान बुद्ध म्हणतात, अरे अंगुलीमाल मी थांबलो, अरे तूही थांब. तर म्हणे तुम्ही कसे थांबले आहेत. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, अरे मी काया वाचा मनानं मी सर्व वाईट कर्म करायचं थांबलेलो आहे. तू केव्हा थांबणार आहेत. आणि मग तेव्हा त्याचा समज काढायचा. तलवार घासत असतो, भाला घासत असतो, त्याचा आवाज चरचर येतो. आणि म्हणून जेव्हा ते पाहतात की भगवान बुद्ध त्यांच्या दिशेने येत आहे, म्हणजे ज्या वाटेनं येईल त्यांना तो हे करायचा. त्याच्यामुळं वाटा ओसाड झाल्या, जंगलचे जंगल खाली झालं. लोक शेतामध्ये राहत नव्हते, सर्व गावात आले होते. काहून की अंगुलीमाल नावाचा जो काही आहे तर तो माणसाचं खून करतो, मुंडकं कापतो, एक त्याची करंगळी बांधून आपल्या गळ्यामध्ये धारण करतो, घालतो. म्हणून जेव्हा येतात भगवान बुद्ध आणि तो म्हणतोय, अरे हा संन्यासी कस काय येऊ लागला इकडं. 40 लोकांचा जथ्था एकखटी जर आले तर त्यांची हिंमत नव्हती होत की ह्या रस्त्याने याची, वाटेने यायची. आणि म्हणून मग काय करतो, जसे जसे जवळ येतात तसा तो काय करतो, जोरानं घासायचा प्रयत्न करतो. त्यांना असं वाटतंय की हा श्रमण गौतम म्हणजे भगवान बुद्ध, त्यांना पाहून काय होईल, ते घाबरतील. पण असं काही होत नाही. असा रस्ता असेल, असा रस्ता असतो. आणि म्हणून मग काय करतात, भगवान बुद्ध शांततेनं चालतात. आणि म्हणून काय करतो हा, तो म्हणतो, अरे याची असा मी निर्भीड माणूस, एवढा प्रसन्न मनाचा की एक दुःख भीतीची त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकार हे ना, आपलं तोडणे सोपे जोडणे कठीण. ते म्हणतो एकदा तोडलेलं पान जुटत नाही. तर बघा बोध होतो त्याला. तो मग तेव्हा तो म्हणतो एकदा तोडलेलं जुटत नाही आणि तू एवढे लोक मारलेत, मग तेवढे जिवंत करू शकत नाही. मग हे लोकांना जन्म दिलाय का तू, किंवा तू लोकांना हे तयार केलंय का. म्हणे नाही. मग जे आपण केलंच नाही, मग त्याला आपल्याला दुःख देऊन त्यांचा नरसंहार करायचा काय अधिकार आहे. म्हणून अंगुलीमाल आता थांब. अरे तू असं काही पुण्यकर्म केलेलं आहे, तू जर त्याचं आचरण जर केलं तर तू पूजनीय होशील. आणि म्हणून मग तेव्हा तो आपले तलवार शस्त्र टाकून देतो. आणि टाकून दिल्यानंतर मग त्याला यही भिकवे म्हणजे ए भिक्षू ये. तेवढ्याच काळात त्याचं मुंडन होतंय. तेवढ्याच काळात देवता लोक संघाटी, चिवर, भिक्षापात्र, सुई, धागा, आथरायचं आसन, पांघरायचं आसन, म्हणजे जे काही 4 प्रत्ययाच्या वस्तू असतात, तर या 4ही प्रत्ययाच्या वस्तू तिथे येतात. आणि मग त्यांना चिवर देऊन भगवान बुद्ध सोबत घेतात आणि पुन्हा श्रावस्तीमध्ये येतात. श्रावस्तीमध्ये येतात तर पाहिलं एका चौकामध्ये खूप माणसं बसलेली आहेत. मग हे जातात आणि बसतात. आणि मग ते म्हणतात, राजा प्रसेनजीत चेहरा काळवंडलेला आहे. आणि तो म्हणतो, तेव्हा राजालाच महाराज म्हणत होता, बसा खाली बसा. आता तो काय झाला, आता पहिला हिंसक होता, जसा अहिंसक होता तसा पुन्हा तो अहिंसक आहे. म्हणून मग त्याला काय करतात, एकदा भगवान बुद्ध भिक्षाटनच पाठवतात. कुठं पाठवतात, त्यांना माहित होतं की याची जाणीव करू द्यायची. आणि म्हणून मग ते श्रावस्ती नगरामध्ये
श्रावस्ती नगरामध्ये काय करतात, भिक्षाटनला पाठवतात. आणि जेव्हा लोक, कोणी म्हणे माझा मुलगा मारला, कोणी म्हणे बाप मारला, कोणी म्हणतं माझी बायको मारली, कोणी म्हणतं, इतके त्यांना दगड मारले, त्यांचं भिक्षापात्र फुटलं, त्यांनी ती पाहिलं नाही, पण थांबला नाही. आणि जेव्हा रक्त भांबळ होऊन जेव्हा तो मुलची जी सून आहेत, तर तिला दुःख होणार नाही आणि सुखपूर्वक प्रस्तुती होईल, म्हणजे बाळातीन होईल. मग तेव्हा भगवान बुद्ध नुसतं पाहतात अंगुलिमालाकड आणि म्हणतात, अंगुलिमाल, मग म्हणतात, तर ते त्यांचा इशारा असतो. भगवान जास्त बोलत नव्हते, मौन राहायचे. आणि मग तेव्हा पाहतात, दुसऱ्या सत्यक्रिया कर. आणि मग तेव्हा सांगतो, आजही गर्भमंगल जे विधीला आहे, तर काय केलं जातंय, तर ती अजूनही म्हटल्या जात आहेत. म्हणून आजही म्हणल्या जात आहे की ती गाथा म्हणल्या जाते. आणि त्या गाथेमध्ये एवढा बी आहे, तर प्रत्येकच सांगतात, आनंद जीविता ओरोपेता तेन सच्चेन सोती ते होतु सोती गब्बसाती तती अंपी यतो हंग भगिनी आर्याय जाती अजातो नाभी जनामी सचिचंग पानंग जीविता ओरोपेता तेन सच्चेन सोती ते होतु गब्बसाती, असा म्हणतो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.